आज संडे आहे. आज IPLचा लास्ट डे आहे, म्हणजे नॉर्मल मॅचेसचा. आज राजस्थान आणि MIच्या मॅच आहे आणि KKR आणि DCचा मॅच आहे. त्याच्यानंतर मग प्ले ऑफ्स होईल. 3 टीमा RCB, गुजरात आणि SRH हैदराबाद क्वालिफाय झाली आहे. आज समजेल की चौथी टीम कोणासाठी क्वालिफाय होईल आणि त्याच्यानंतर मग प्ले ऑफ चालू होईल. प्ले ऑफचे 3 मॅचेस होतील, 2 क्वालिफाय होतील आणि मग फायनल होईल. एकूण 4 मॅचेस होतील. आता बघू काय होते. संडे आहे ते बिना अंघोळ करता इथे वॉशिंग सेंटर आलं. लवकरला जमला नाही. लवकर उठल्या परत झोपला आणि नंतर मग लेट झाला. आता इथं वॉशिंग सेंटर आलं आहे. तर इकडे वॉशिंग सेंटरच्या बाजूला रोडवर पाणी भरलं. काय रात्री झोपल्याचा पाऊस पडत होता. मे महिना चालू आणि पाऊस पडत होता रात्रीचा. माझी बहीण बघून खिडकीत बघत होती पाऊस. मी काय नाही बघितला. मला जास्त काय पडला नाही आहे, थोडंसं पडलं. इकडचा रोड थोडा ओला लागला. अचानक कसा पाऊस पडला मी म्हणत काय माहिती. मागच्या वर्षी तर जूनमध्ये पण नव्हता पडला. शिवाय जुलैपासून चालू झालेला पाऊस पडलेला थोडाफार बस. हे पण असं ते थोडाफार पडला असेल काय माहिती. तर आता माहिती बघत दिवस चाललं. वॉशिंग सेंटरला 12 तास थांबावं लागते. सकाळी 8:30 ते रात्री 8:30. काही नाही. आणि ते गडबड पण चालली आहे. त्याचं वॉशिंग सेंटर आहे, जो सेट आहे माझा, त्याच्या आणि त्याच्या भावाचं भांडण चाललं आहे. आता जो मला घेऊन आला कामावर, तो आता गावाला गेला लग्नासाठी. इथे मध्ये त्याचा मोठा भाऊ येतो. तो बोलतो की त्याचा QR कोड आहे, त्याच्यावर पैसे मारायला. आणि त्याचा छोटा भाऊ बोलतो की त्याचा दुसरा Google Pay, त्याच्यावर पैसे मारा. पैशासाठी भांडतात, पैसे मार. काय बोलायचं आता. त्याचा त्रास मला होतो. त्याचा छोटा भावाचा बरोबर आहे. तो दुकान सांभाळतो, त्याला बघायला पाहिजे. मोठा भाव त्याच्याच मध्ये ताण लागतो. मला पण त्रास देतो. 10 वेळा येऊ, हे कर ते कर. काल परवा येऊन तर गव्हर्नमेंटमधून पैसे पण घ्यायचे. 1,000-1,500 म्हणजे माहिती पाहिजे पैसे द्यायला. सगळ्यात कस्टमरला सुद्धा द्यायची शांतीसाठी पैसे तरी काय काम तरी गरज लागली पण काय करावं पैशाची. मला नाही मिळालं, माझ्या तर पगार घेतला दिवसांचं वगैरेसाठी. काय करू. तेच आहे म्हणजे आता भावांचं भांडण काय होते. मला वगैरे मी चांगल्या कामावर असेल तर कमाई झाली तर मग भांडण नाही करणार. पैशाचा कमी झाली का मग असं भांडण होते, समजू शकतो मी. काही बात नाही. होत आहे माझ्या तर्फे आणि कामाचा पण माझ्या फरक नाही पडत. मी काढलं की पण परत जाऊ शकतो इरफानच्या वॉशिंग सेंटरवर. मला दुसरं वॉशिंग सेंटर बघावं लागेल. 1 महिना झाला आहे. 11 महिने कसं तरी काढतो आणि इकडनं निघतो, दुसरीकडे जातो वॉशिंग सेंटरला काम करायला.
बरोबर 1 वर्ष झाल्यानंतर सीधा दुसरा वॉशिंग सेंटर बनवला.